हॅलो स्टुडंट. बघा, आपण अगोदर लेक्चरमध्ये बघितलं काय की रेग्युलेटर्स जे असणार आहेत किंवा जे काही रेग्युलेट करणारे ऑर्गॅनिझम्स असणार आहेत, तर त्यामध्ये जे काही एक प्रकारचं इव्होल्युशन झालेलं आहे किंवा एक प्रकारचा जो काही बदल झालेला आहे तो या इव्होल्युशनरी बायोलॉजीनं सांगितलेला आहे की पर्टिक्युलर जे काही मॅमल्स असणार आहेत किंवा ह्युमन बिंग्स असणार आहेत, तर यांच्यामध्ये एक वेगळ्याच प्रकारचं काय झालेलं आहे, एक अडॅप्टेशन झालेलं असं म्हणू आपण, किंवा एक चेंजेस झालेला आहे की त्या चेंजेसमुळं ते इझिली अकॉर्डिंग टू इन्व्हायरमेंट त्यांच्यामध्ये काय करत असतात, ते बदल करत असतात किंवा ते त्या टेम्परेचरच्या अगेन्स्ट आपली ॲक्टिव्हिटी दाखवत असतात. बघा, हे सगळं झालं समजा ऑर्गॅनिझमविषयी किंवा ॲनिमल्सविषयी, पण जे काही प्लांट्स असणार आहेत त्या प्लांट्समध्ये कोणत्याच प्रकारचं असं पर्टिक्युलर मेकॅनिझम नसतं की त्या मेकॅनिझमद्वारे ते त्या टेम्परेचरच्या अगेन्स्ट मीन्स वॉट अबायोटिक फॅक्टरच्या अगेन्स्ट कोणतीच ॲक्टिव्हिटी दाखवत नसतात. त्यांना ऑप्शनच नसतं की आता त्यांच्या अगेन्स्ट काय ॲक्टिव्हिटी दाखवायची म्हणून, म्हणजे ते त्यांना रेजिस्ट करू शकणार नाही त्या सगळ्या आपल्या अबायोटिक फॅक्टर्सना रिस्पॉन्स देऊ शकणार नाही प्रॉपर. पण बघा, त्याच्यानंतर जे काही आपण आपला पॉईंट बघणार आहोत तो असणार आपला कन्फॉर्मर्स. सेकंड पॉईंट आपला हा फर्स्ट होता कन्फॉर्मर्स. मोठं करा थोडंसं. कन्फॉर्मर्स बघा, कन्फॉर्मर जर का म्हटलं तर 99% जे काही ऑर्गॅनिझम आहेत आणि नियरली ऑल जे काही प्लांट्स आहेत तर ते मेंटेन करू शकत नाही त्यांचं इंटरनल इन्व्हायरमेंट. ठीक आहे, म्हणजेच आपण म्हणतो काय की जनरली इन्व्हायरमेंट टिकून ठेवायचं आहे, होमिओस्टेसिस टिकून ठेवायची आहे, किंवा एक प्रकारच्या थर्मो रेग्युलेशननुसार किंवा आपल्या ऑस्मोटिक रेग्युलेशननुसार, त्याला आपण म्हणतो ऑस्मो रेग्युलेशन. जर का ह्या दोन ॲक्टिव्हिटी प्रॉपर होत नसेल किंवा हे दोन ऑर्गॅनिझम करत नसेल, म्हणजेच त्यांना आता काय करायचं आहे की ह्या एक्सटर्नल इन्व्हायरमेंटच्या रिलेटेड एक रिस्पॉन्स द्यायचा आहे. अशा आपल्या कम्प्लीट ऑर्गॅनिझमला आपण म्हणत असतो काय, कन्फॉर्मर्स. काय म्हणत असतो आपण, कन्फॉर्मर्स. म्हणजे जे की ह्या इंटरनल इन्व्हायरमेंट टिकून ठेवण्यासाठी धडपडत असतात किंवा त्याच्या अगेन्स्ट ॲक्टिव्हिटी करत असतात. म्हणजे जर का एखादा एरिया असेल तर त्या एरियामध्ये एखादा ऑर्गॅनिझम राहत असेल तर अबायोटिक फॅक्टर्स त्याच्यावरती इफेक्ट करतील, पण ह्या इफेक्ट पासून वाचण्यासाठी अदर ॲक्टिव्हिटी करेल किंवा त्या ठिकाणाहून चेंजेस करेल, त्या ठिकाणी तो थांबणार नाही असं म्हणून आपण समजा, किंवा आपण म्हणणार की त्या एक्सटर्नल फॅक्टर्सच्या अगेन्स्ट ॲक्टिव्हिटी तो करत राहील. त्या ठिकाणाहून तो दुसऱ्या ठिकाणी जाईल किंवा स्वतःमध्ये आहे असे काही बदल करून घेईल. अशा ऑर्गॅनिझमला आपण सिम्पली काय म्हणू शकतो, कन्फॉर्मर्स. रेग्युलेटर काय होते की त्याच ठिकाणी राहणार आणि त्याच्या अगेन्स्ट काय करणार, ॲक्टिव्हिटी किंवा ह्या एक्सटर्नल इफेक्टच्या अगेन्स्ट रिस्पॉन्स देणार. असे रिस्पॉन्स देणारे कोण होते, आपले रेग्युलेट ऑर्गॅनिझम किंवा रेग्युलेटर्स आपण त्याला म्हणतो तसं. पण जे काही कन्फॉर्मर्स असणार आहेत हे कन्फॉर्मर्स त्या ठिकाणाहून एक तर मायग्रेट करतील किंवा त्या इफेक्टला टाळण्यासाठी स्वतःमध्ये काही चेंजेस करतील, जेणेकरून त्या आपल्या अबायोटिक फॅक्टरचा त्यांच्यावर काही इफेक्ट वगैरे होणार नाही म्हणून. देन बघा, कन्फॉर्मर्स जर का म्हणतोय आपण, तर ह्या कन्फॉर्मर्समध्ये आपण मी म्हणायचं म्हणजे सांगायचा प्रयत्न करतो काय की जे काही आपण ह्युमन बिंग्स म्हणतो ते ह्युमन बिंग्स किंवा आपण म्हणणार की मॅमल्स, यांच्यामध्ये ते एक प्रकारचं अडॅप्टेशन झालेलं आहे काय की ते कोणत्याही इन्व्हायरमेंटच्या अगेन्स्ट इझिली ते जगू शकतात, राहू शकतात. पण मग हे कन्फॉर्मर्स त्या रेग्युलेटर सारखे का नाही आहेत. ठीक आहे, म्हणजे बघा, आपण काय म्हणतोय की ह्युमन बिंग्स जे असणार आहेत किंवा जे काही मॅमल्स असणार आहेत तर ते ॲज अ रेग्युलेटर म्हणून रोल प्ले करतात, पण मग अदर जे काही कन्फॉर्मर्स आहे तर मग यांच्यामध्ये या रेग्युलेटर सारखा बदल का नाही झाला, तो का नाही झाला, किंवा इव्होल्युशन त्यांच्यामध्ये का नाही झालं. ठीक आहे, अशा प्रकार सुद्धा क्वेश्चन आपल्याला अराईज करता येतो किंवा हा अराईज तुमच्या मनामध्ये सुद्धा झाला असेल. पण बेसिक रिझन असं आहे की जे काही ह्युमन बिंग्स असणार आहेत किंवा डिफरंट जे काही मॅमल्स असणार आहेत तर त्यांच्यामध्ये इव्होल्युशनरी चेंजेस झालेले, ते ज्या जसे इव्होल्युशन झालं तसं त्यांच्यामध्ये ते मॉडिफिकेशन झालं आणि ते ह्या अबायोटिक फॅक्टरच्या अगेन्स्ट ऍक्टिव्हिटी करण्यासाठी काय आहे ते पर्टिक्युलर त्यांची आपण म्हणू की कम्प्लीट डेव्हलपमेंट झालेली आहे. पण कन्फॉर्मर्सची किंवा जे काही अदर लोअर ऑर्गॅनिझम्स असतात त्यांच्यामध्ये ती डेव्हलपमेंट झालेली नाहीये, म्हणून ते सगळ्या ह्या अबायोटिक फॅक्टरच्या इफेक्टला ते रेजिस्ट करू शकत नाही, त्यांच्या अगेन्स्ट ते पर्टिक्युलर ऍक्टिव्हिटी दाखवू शकत नाही. तर म्हणून त्यांना एक तर मायग्रेट करावं लागतं किंवा स्वतःमध्ये खूप असे ड्रास्टिकली चेंजेस करून घ्यावे लागतात, नाहीतर इझिली ते त्याच ठिकाणी राहिले असते, त्यांना माहीत करण्याची गरज नसती राहिली. म्हणूनच हा थोडासा बेसिक डिफरन्स आहे ह्युमन बिंग्समध्ये आणि आपल्या ह्या कन्फॉर्मर्समध्ये. बरं, हे झालं एक बेसिक लेवलचं किंवा एक आपण म्हणू जास्त सायंटिफिकली. पण जर का आपलं उदाहरण द्यायचं झालं तर आपण म्हणणार की बरेच जण आहेत, आपलं काल सुद्धा उदाहरण होते की जर का आपल्या घरामध्ये एखाद्याला एसी लावायचं असेल तर सगळ्यांनाच एसी परवडत नाही,
सगळ्यांनाच कूलर वगैरे परवडत नाही, त्यासाठी त्यांना ऑप्शनल एखादी गोष्ट आहे का ती शोधून काढ लागती. ठीक आहे, याचाच अर्थ असा होतो काय की जे काही कन्फॉर्मर्स असणार आहे त्या कन्फॉर्मर्सना फक्त अदर ऑप्शनवरती डिपेंड राहावं लागतं ॲज कम्पेअर टू द ह्युमन बिंग्स ऑर ॲज कम्पेअर टू द रेग्युलेटर्स. ठीक आहे, देन बघा जे काही आपण म्हणतो की एखादा ऑर्गॅनिझम आहे तो फाईट करतो किंवा त्या एक्सटर्नल टेम्परेचर सोबत मिळून जुळून घेतो, जसं म्हणतो की एक ॲम्बियंट इन्व्हायरमेंट असं त्याला म्हणून आपण कन्सिडर करा. जर का एखादा बॉक्स आहे किंवा एखादा टब आहे, त्या टब मध्ये कम्प्लीट वॉटर आहे. ठीक आहे, कम्प्लीट काय वॉटर आहे. या वॉटर मध्ये जर का आपण एखादा वुडन बॉक्स टाकला, वुडन बॉक्स, ठीक आहे, आता ह्या वुडन बॉक्सला काय करावं लागेल, जर का या पाण्यामध्ये टिकायचं असेल तर याला ह्या सगळं वॉटर आतमध्ये थोडं थोडं घ्यावं लागेल, तरच इझिली तो तिथे काय करू शकतो, स्वतःचा सरफेस एरिया किंवा तिथे तो व्हॉल्यूम क्रिएट करू शकतो. अदरवाईज त्याला तिथं एक तर हा डायरेक्ट का होऊन जाईल सरफेस एरियाला किंवा अप्पर सरफेसला त्या वॉटरच्या येऊन जाईल. हाच एक बेसिक डिफरन्स असणार आहे की एक प्रकारचं एक ॲम्बियंट नेचर किंवा ॲम्बियंट इन्व्हायरमेंट या ठिकाणी असणार आहे. सेम ॲम्बियंट इन्व्हायरमेंट त्या कन्फॉर्मरसाठी असतं, जेणेकरून त्या ठिकाणी ते सर्वाइव्ह करू शकतात, त्या ठिकाणी ते रिप्रोडक्शन करू शकतात आणि त्या ठिकाणी त्यांची पॉप्युलेशन इन्क्रीज करू शकतात. ठीक आहे, देन आता हे झालं आपण कन्सिडर केलं काय की हे सगळे लार्ज ॲनिमल्स वगैरे किंवा लार्ज प्लांट्स वगैरे. देन जे काही कम्प्लीट स्मॉल ऑर्गॅनिझम्स असणार आहे, तर हे स्मॉल ऑर्गॅनिझम्स रेजिस्ट करू शकत नाही किंवा खूप जास्त प्रमाणात जर का ह्या अबॅटिक फॅक्टर जर का इफेक्ट होत असेल त्यांना, तर ते त्यांचा सरफेस एरिया काय करतात इन्क्रीज करतात किंवा बाय डिफॉल्ट ह्या स्मॉल ऑर्गॅनिझमचा सरफेस एरिया कसा असतो, हाय असतो. कशाच्या कम्पेअर मध्ये, व्हॉल्यूमच्या कम्पेअर मध्ये. ठीक आहे, जर का सरफेस एरिया इन्क्रीज असेल तर इझिली ते ह्या सरफेस एरिया साह्यानं जे काही आपण म्हणतो अबायोटिक फॅक्टर्स आहेत त्या अबायोटिक फॅक्टर्सच्या अगेन्स्ट काय करू शकतात, रिस्पॉन्स देऊ शकतात. जसं की जर का बाहेर जास्त खूप कोल्ड असेल, ठीक आहे, किंवा कूल वातावरण असेल, त्या कूल वातावरणामध्ये ते इझिली सर्वाइव्ह करू शकतात. का, कारण की ह्या त्यांच्या सरफेस एरिया जास्त असल्यामुळे ते जास्तीत जास्त हिट बाहेर टाकेल आणि इझिली त्या ठिकाणी ते सर्वाइव्ह करू शकेल. देन अगेन्स्ट त्याच्या आपण म्हणू की जर का खूप जास्त समर सीझन असेल तर समर सीझन अगेन त्याच्या अगेन्स्ट काय करतील ते की ह्या सरफेस एरिया साह्यानं जास्तीत जास्त हीट ऍब्झॉर्ब करून त्यांच्या बॉडीमधून ते स्वेट वगैरे बाहेर टाकू शकतात. बरेचसे आपण बर्ड्स सुद्धा बघतो की जे काही स्मॉल बर्ड्स आहेत तर ते त्या टेम्परेचरच्या अगेन्स्ट किंवा त्या कोल्डर इन्व्हायरमेंटच्या अगेन्स्ट काय करत असतात, रिस्पॉन्स देत असतात. देन बघा आता ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत तर ह्या सगळ्या गोष्टीला आपण म्हणू की ही सगळी गोष्ट काय एक स्ट्रेसफुल कंडिशन आहे. काय, स्ट्रेसफुल कंडिशन. आता बघा जो एक गोष्टी त्याच्यानंतर सांगणार आहे तीच मेन बेसिक गोष्ट आहे की काय बेसिक डिफरन्स असणार आहे रेग्युलेटर मध्ये आणि ह्या आपल्या कन्फॉर्मर मध्ये. तर जी काही कम्प्लीट अशी स्ट्रेसफुल कंडिशन असणार आहे, मग ती कोल्डर कंडिशन असो किंवा समर मध्ये जी काही हॉट कंडिशन असो, त्याच्या अगेन्स्ट ही सगळे ऑर्गॅनिझम्स कशी रिस्पॉन्स देतात, तर त्यासाठी आपल्याला दोन वेज बघता येईल अकॉर्डिंग टू स्ट्रेसफुल कंडिशन. बघा स्ट्रेसफुल कंडिशन म्हणलं की त्याच्यामध्ये आपल्याला दोन वेगळ्या गोष्टी बघता येईल की टेम्पररी मायग्रेशन अँड सेकंड परमनंटली मायग्रेशन. ठीक आहे, टेम्पररी मायग्रेशन आणि परमनंटली मायग्रेशन. म्हणजेच जर का त्या स्ट्रेसफुल कंडिशन पासून जर का त्यांना वाचायचं असेल तर त्यांना टेम्पररी मायग्रेट करावं लागेल. ठीक आहे, किंवा परमनंटली त्या ठिकाणाहून त्यांना मायग्रेट करावं लागेल. याच स्ट्रेसफुल कंडिशन बेसिस आपण ह्या दोन गोष्टी सांगतोय. पण जे काही मेजर टाइप्स असणार आहेत आपले ह्या कन्फॉर्मर्सचे ते टाइप आपण म्हणतो की फर्स्ट इज मायग्रेशन. फर्स्ट इज मायग्रेशन, जसं म्हणतो आपण काय की टेम्पररी मायग्रेशन आणि परमनंट मायग्रेशन. पण त्या मायग्रेशन मध्ये किंवा ह्या कन्फॉर्मर्स मध्ये मेजर जो काही टाइप्स आहे तो कोणता आहे, मायग्रेशन. म्हणजे असे बरेचसे ऑर्गॅनिझम आहेत की स्ट्रेसफुल कंडिशन जोपर्यंत फेवरेबल कंडिशन मध्ये चेंज होत नाही तोपर्यंत ते त्या प्लेसवरती किंवा त्या हॅबिटॅटमध्ये किंवा आपण त्या इकोसिस्टीम मध्ये ते परत येत नाहीत. एकदा का कंडिशन चेंज झाली, फेवरेबल कंडिशन जर का आली तर इझिली ते काय होऊ शकतात, तर त्यांच्या आहे त्या जागेवरती ते परत येऊ शकतात आणि त्या ठिकाणी ते सर्वाइव्ह करू शकतात. जसं की आपण एक्झाम्पल देऊ शकतो, जर का आपल्या ठिकाणी जर का खूप हॉट रिजन असेल किंवा हॉट इन्व्हायरमेंट तयार झालं असेल, ठीक आहे, हॉट इन्व्हायरमेंट इन समर,
तर आपण ह्या ए प्लेस पासून किंवा आपल्या या ए सिटी मधून आपण इझिली मायग्रेट करत असतो किंवा मायग्रेट करू शकत असतो. जसं म्हणतो आपण काय की समर व्हॅकेशन्स वगैरे असतात समजा, किंवा समर मध्ये बरेचसे लोक वेगवेगळ्या ट्रिपवरती टूरवरती जात असतात. मग ही समर सीझन जे काही असणार आहे त्या ठिकाणाहून, ज्या ठिकाणी असं कोल्डर रिजन आहे, कन्सिडर करा की बी रिजन आहे, त्या बी रिजनचं नाव आपण देऊ की सिमला वगैरे. ठीक आहे, हा रिजन कसा आहे, खूप कोल्डर रिजन आहे. मग बघा, जर का ह्या ए प्लेसवरून बी प्लेसवरती जातोय आपण, खूप कोल्ड रिजन मध्ये जातोय, तर त्या ठिकाणी आपण फक्त टेम्पररी मायग्रेशन करतोय. टेम्पररी जर का आपण मायग्रेशन केलं तर परत काही दिवसानंतर आपण काय करू, वापस आपल्या प्लेसमध्ये येऊ किंवा आपल्या ह्या एरियामध्ये येऊ. म्हणून आपण त्याला काय म्हणतो, टेम्पररी मायग्रेशन. म्हणून हा काय एक मेजर पॉईंट आहे आपल्या कन्फॉर्मर्सचा, की अकॉर्डिंग टू टाइम ते काय करत असतात, तर चेंजेस करत असतात किंवा सॉरी मायग्रेशन करत असतात, त्यांच्या हॅबिटॅट चेंज करत असतात. बघा, एक सुंदर उदाहरण आहे की जे की सायबेरियाचे बर्ड्स आहेत, तर सायबेरियन क्रेन आपण त्याला म्हणतो. ते सायबेरियन क्रेन ज्यावेळेस त्या ठिकाणी खूप जास्त प्रमाणामध्ये थंडी पडते, जसं की अंटार्क्टिक रिजन वगैरे किंवा नॉर्दर्न जो काही साईड असणार आहे, ठीक आहे, ते नॉर्दर्न साईडमध्ये खूप जास्त अमाऊंटमध्ये, किंवा खूप अमाऊंट नाही म्हणतात त्याला, एक खूप जास्त प्रमाणामध्ये काय होतंय की त्या ठिकाणी थंडी जास्त वाढते. त्यावेळेस त्या ठिकाणचे ते जे काही सायबेरियन क्रेन आहे, तर ते मायग्रेट करतात आपल्या इंडियामध्ये. खूप आपण म्हणून त्याला काय फेवरेबल असा जो काही एरिया आहे तो आपल्या भारतामध्ये, आणि तो पण कुठे, आपल्या राजस्थानमध्ये. राजस्थान, ठीक आहे, आपण स्टेट म्हणू, त्या राजस्थान स्टेटमध्ये भरतपूर डिस्ट्रिक्टमध्ये एक फेमस नॅशनल पार्क आहे, दॅट इज क्योलाडो नॅशनल पार्क. या क्योलाडो नॅशनल पार्क मध्ये ते काय करतात, मायग्रेट करतात. मायग्रेट कोण करतात, तर आपण सांगणार नॉर्दर्न साइडचे सायबेरियन क्रेन. कोण मायग्रेट करतात, सायबेरियन क्रेन मायग्रेट टू द राजस्थान किंवा अवर इंडिया. कोणत्या डिस्ट्रिक्टमध्ये, भरतपूर डिस्ट्रिक्टमध्ये, आणि कोणत्या नॅशनल पार्कमध्ये, क्योलाडो नॅशनल पार्क. ठीक आहे. देन मग आता ही झाली फर्स्ट कंडिशन, की अशा स्ट्रेसफुल कंडिशन मध्ये मायग्रेशन हा एक त्यांना काय असतो, ऑप्शन असतो. पण जे ऑर्गॅनिझम मायग्रेट करू शकत नाहीत, ठीक आहे, काय, जे ऑर्गॅनिझम मायग्रेट करू शकत नाही, तर त्यांना दुसऱ्या प्रकारामध्ये ठेवलेलं आहे. तो दुसरा प्रकार म्हणजे सस्पेंडेड कंडिशन. म्हणजेच आपण म्हणतो की बरेचसे ऑर्गॅनिझम्स किंवा बरेचसे असे हे अॅनिमल्स, बर्ड्स वगैरे काय करू शकतात, मायग्रेट करू शकतात. पण जे काही लोअर ऑर्गॅनिझम आहे, तर जे काही अदर बॅक्टेरिया वगैरे आहे, तर फंजा वगैरे आहे, तर हे मायग्रेट करू शकत नाहीत. अशाने ठेवलेलं आहे आपल्या सेकंड टाईपमध्ये किंवा सेकंड कन्फॉर्मरच्या टाईपमध्ये, दॅट इज सस्पेंडेड टाईप ऑफ द ऑर्गॅनिझम. या सस्पेंडेड टाईपमध्ये ऑर्गॅनिझममध्ये आपण बघतोय काय, जे की बरेचसे बॅक्टेरिया असणार आहेत, फंजाय असणार आहेत, किंवा लोअर ऑर्गॅनिझम असणार आहेत, तर ते एक प्रकारचे त्यांच्या आउटसाइडला शील्ड बनवतात किंवा एक प्रकारची स्पोरची थिक वॉल बनवतात, जेणेकरून एक्सटर्नल त्या अबायोटिक फॅक्टरमुळे त्यांना काही हानी होणार नाही. इझिली ते काय तिथं ते सर्व्हाइव्ह करू शकतात आणि त्यांची लाईफ प्रोसेस कंटिन्यू सुरू ठेवू शकतात. एवढे जरी अजून ड्रास्टिकली कंडिशन चेंज झाली, तर त्या ड्रास्टिकली होणाऱ्या कंडिशनमध्ये ते एक प्रकारच्या हायबर्नेशन कंडिशन मध्ये सुद्धा जाऊ शकतात. किंवा आपण म्हणतो काय, की जे काही पोलर रिजनचे बियर्स आहेत, तर त्या ठिकाणी जर खूप जास्त अमाऊंट मध्ये काय म्हणू आपण, सॉरी, त्याच्या अगोदर आपण एक गोष्ट सांगू की जे काही हायर प्लांट्स आहेत, ठीक आहे, या सस्पेंडेड आपण एरियामध्ये किंवा सस्पेंडेड टाईपमध्ये काय सांगतोय की डिफरंट बॅक्टेरिया, फर्स्ट पॉईंट आपण सांगू त्यामध्ये बॅक्टेरिया, फंजाय आणि लोअर प्लांट्स. ठीक आहे, हे काय करतील, एक प्रकारची शील्ड बनवतील किंवा वॉल बनवतील, आणि ती वॉल पण कशी असती, स्पोर्स असतील. देन जे काही स्पोर्स असणार आहेत, तर ते स्पोर्स जर्मिनेट होत नाहीत किंवा त्या अनफेवरेबल कंडिशन मध्ये जर्मिनेट होत नाही. ज्यावेळेस फेवरेबल कंडिशन येईल त्यावेळेस ते काय करतील, जर्मिनेट करतील, स्वतःची ग्रोथ करतील, स्वतःचं पॉप्युलेशन इन्क्रीज करतील. देन आपण म्हणतोय काय, की सेकंड पॉईंट मध्ये जे काही हायर प्लांट्स असणार आहेत, हायर प्लांट्स, हे हायर प्लांट सुद्धा एक कंडिशन असते, डॉर्मन्सी कंडिशन. तर त्या डॉर्मन्सी कंडिशन मध्ये
ते जात असतात, त्यांचे सीड्स जात असतात हायर प्लांट्सचे, म्हणजेच अनफेवरेबल कंडिशन आहे. मग डॉर्मन्सी मीन्स वॉट रेस्टिंग कंडिशन. ठीक आहे, प्रॉपर आपण म्हणू की फेवरेबल कंडिशन असल्यामुळे जर का आपण सॉइलमध्ये जर त्यांना टाकलं तरी ते काय करणार नाही, तर ग्रो करणार नाही, तर जर्मिनेट करणार नाहीत. आफ्टर दॅट कंडिशन जर का ती स्ट्रेसफुल कंडिशन चेंज झाली, ठीक आहे, तर त्यावेळेस तिथे ते काय करतील, स्वतःची ग्रोथ करतील, स्वतः ते जर्मिनेट होतील आणि एक नवीन नवीन एक प्लांट काय होतील तिथं जनरेट होतील. देन थर्ड कंडिशन जे काही असणार आहे, किंवा थर्ड जे काही आपण एक्झाम्पल सांगणार आहे की ऑर्गॅनिझम्स किंवा ॲनिमल्स. ठीक आहे, आता जे काही डिफरंट ॲनिमल्स आहेत जसं की स्नेल, फिश, हे ऑर्गॅनिझम जास्तीत जास्त काय करत नाही, मायग्रेट करत नाहीत किंवा जास्तीत जास्त स्पेस चेंज करू शकत नाही, किंवा हे एका आपण म्हणून ओशन दुसऱ्या ओशन मध्ये जाणार नाही किंवा दुसऱ्या एरियामध्ये जाऊ शकणार नाही. तर हे असे ऑर्गॅनिझम्स काय करतात, तर त्या इफेक्टफुल कंडिशनमध्ये किंवा हाय टेम्परेचरमध्ये स्वतःला एक वेगळ्या कंडिशनमध्ये नेऊन टाकतात. जसं की आपण एक हायबरनेशन कंडिशन किंवा त्यांच्यामध्ये ऍस्टिवेशन कंडिशन सुद्धा असते. याच्यामध्ये आपण सांगणार की ऍस्टिवेशन कंडिशन. ठीक आहे, देन एक्झाम्पल देऊ आपण पोलार रिजनचं जे काही बियर्स असतात. ठीक आहे, या पोलार रिजन मधले जे काही बियर्स आहेत ते बियर्स हायबरनेशन कंडिशन मध्ये जातात. हायबरनेशन कंडिशन म्हणजेच स्वतःच्या बॉडीमध्ये असे चेंजेस करून घेऊ शकतात की ते जे काही कोल्ड ऍक्टिव्हिटी आहे किंवा जे काही आपण म्हणतो खूप जास्त कोल्ड त्या एरिया तयार झालेला आहे त्या पोलर रिजन मध्ये, तर त्या कोल्डचा किंवा त्या थंडीचा इफेक्ट त्यांना जास्त काही होत नाही. आणि आपल्याला त्या पोलर रिजन मध्ये फक्त असे मोठालेच किंवा आपण म्हणतो काय की जे काही ॲनिमल्स खूप जास्त मोठे आहेत तर तेच आपल्याला बघायला मिळतात, तर स्मॉल ॲनिमल्स इथे बघायला मिळत नाहीत. देन जे काही बेसिक झू प्लॅन्क्टॉन्स आहेत तर एखाद्या पॉन्डमध्ये किंवा एखाद्या रिव्हरमध्ये ते सुद्धा जमिनीच्या खाली छोटे छोटे होल्स करून ते आतमध्ये जात असतात. एक पर्टिक्युलर सस्टेनेबल त्याच्यामध्ये आपण म्हणू काय एक प्रकारची ती काय झालेली डेव्हलपमेंट झालेली आहे. कशाच्या अकॉर्डिंग किंवा हा एक पर्टिक्युलर रिस्पॉन्स कशाच्या अगेन्स्ट आहे, आपल्या अबायोटिक फॅक्टरच्या अगेन्स्ट काय आहे प्रकारचा रिस्पॉन्स आहे. म्हणूनच आपल्याला बघायला मिळतं काय की त्याच्यामध्ये वेगवेगळे रेग्युलेटर सारखे ऑर्गॅनिझम्स, कन्फॉर्मर्स सारखे ऑर्गॅनिझम्स, ह्या सगळ्याचं जे काही ऑर्गॅनिझम्स आपण म्हणू काय की प्रकारचा रिस्पॉन्स त्या अबायोटिक फॅक्टरच्या अगेन्स्ट देत असतात. ठीक आहे, देन आपला जो काही नेक्स्ट टॉपिक असणार आहे अडॅप्टेशन, तो आपण आपल्या नेक्स्ट लेसन मध्ये बघू. थँक्यू.